अरे बापरे, इतकी मोठी रील स्टार आपल्या ब्लॉग मध्ये कशी काय आली? तर चला आपण आता ब्लॉग सुरुवातीपासून पाहूया. चलो वाशिम. तर काय म्हणता मित्रांनो, 4-5 दिवसा अगोदर वाशिमच्या रील स्टारला मेसेज केलता की वाशिमला येतोय तुम्हाला स्पेशली भेटायसाठी. सकाळीच तयारी केली आणि वेळ न करता सरळ निघालो मी कारंजाच्या बस स्टॉपवर. टू व्हीलर लावली पार्किंग मध्ये. बस स्टॉपवर होती खूप गर्दी, पण म्हटलं आज तर कोणत्याही हालतीत जायचं आहे म्हणजे जायचंच आहे. थोड्या वेळातच वाशिमची बस आली आणि बसलो मी लालपरीमध्ये. कारंजावरून वाशिम जवळ असल्यामुळे 1 तासामध्येच वाशिमच्या बस स्टँडवर पोहोच. बस स्टँडवर गाडी घेऊन माझा भाऊ वाट पाहत होता. गाडीमध्ये बसताच वाशिमच्या रील स्टारला फोन लावला. त्यांनी आम्हाला पाटणी कमर्शियलवर यायला सांगितलं. वेळ न करता दोघे निघालो आम्ही लोकेशनवर तर आलो. तितक्यातच त्यांचा फोन आला की आम्ही प्रमोशनच्या शूटला बाहेर आलोय. तिकडे यायला थोडा टाइम होणार. 2 तासाच्या प्रतीक्षेनंतर शेवटी ती वेळ आलीच आणि आम्ही भेटलो वाशिमच्या आशूला. आशू दीदी सोबत बोलून खूपच भारी वाटलं. दीदी सोबत दाजी पण होते आणि त्यांचा मुलगा पण होता. त्या दोघांचाही स्वभाव खूपच छान होता. रील स्टार तर झोपूनच होता. वाटलं नव्हतं की आपल्या वाशिमच्या रील स्टार सोबत इतकी चांगली ओळख होणार. आशू दीदी सोबत थोडा फोटोशूट केला. रील्स वगैरे शूट करावं म्हटलं, पण त्यांना पण टाइम नव्हता आणि आम्हाला पण जायचं होतं घरी. आजचा रील स्टार सोबतचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. बाय.